चलो, सो where we were beta, actually the forebrain है ना. First of all, once again we will revise. So what we have studied beta, that in brain, चला first परत एकदा बघा, in the brain total how many parts are there beta? So 3 parts are there. One it is what? forebrain, next it is what? midbrain, and next it is what beta? hindbrain है ना. So brain मध्ये 3 parts होते, fore, mid आणि hindbrain होते. आपण काय स्टडी करतोय अजून बेटा? दॅट इज अबाउट द forebrain. forebrain मध्ये अगेन 3 पार्ट्स होते. विच वर दीज 3 पार्ट्स बेटा? सगळ्यात लार्जेस्ट, व्हेरी गुड, सेरिब्रम इट वॉज. येस. सेकेंड इट इज व्हाट बेटा? ऑल्फैक्टरी लोब्स है ना, सेकेंड वाला. थर्ड वाला इट इज व्हाट बेटा? दैट इज दिस वन, डायनसेफेलॉन है ना, डायनसेफेलॉन होता है. ठीक है. सो असे हे 3 पार्ट्स होते हैं. इन दिस बेटा, इन द लास्ट लेक्चर्स वी हॅव कम्प्लीटेड सेरिब्रम, डिटेलमध्ये सेरिब्रम आपला झालेला आहे. आफ्टर दॅट डायनसेफेलॉन, डायनसेफेलॉन, ऑल्फॅक्टरी लोब्स हे पण आपण कंप्लीट केलेलं आहे. ठीक आहे, ते 2 झाले. आणि तिसरा जे तर आपण काय स्टार्ट केलं होतं बेटा? दिस इज डायनसेफेलॉन. दिस वी हॅव स्टार्टेड इन डायनसेफेलॉन. तर आपल्याला आता फक्त एकच पार्ट राहिलेला, दॅट इज व्हॉट बेटा? रिलेटेड विथ हायपोथॅलॅमस. अदरवाइज डायनसेफेलॉन पण लास्ट लेक्चरमध्ये कंप्लीट केलं आहे आपण. कसं घेतलं होतं बेटा? इट्स अ रूम लाईक स्ट्रक्चर, इपिथॅलॅमस, हायपोथॅलॅमस, थॅलॅमी. आठवतंय बाळांना रूम लाईक? आतमध्ये आपण काय घेतलं होतं? एक कॅव्हिटी, ज्याला मी काय बोलली होती बेटा? फोर्थ वेंट्रिकल, सॉरी फोर्थ नाही, थर्ड वेंट्रिकल, डायोसील आपण त्याला बोललो होतो. CSF असतं है ना. मग फोरामेन ऑफ मोनरो, हे सगळं आपण घेतलेलं होतं लास्ट लेक्चरपर्यंत. सो आता आपल्याला फक्त फोकस कशावरती करायचं बेटा? दॅट इज ऑन हायपोथॅलॅमस. बेटा जेव्हा आपण केमिकल घेतलेलं होतं, केमिकल कंट्रोलशी रिलेटेड, एंडोक्राइन सिस्टीम, मीन्स वी स्टडीड पिच्युटरी ग्लँड. आठवते तुम्हाला? पिच्युटरी ग्लँड. व्हॉट इज अनदर नेम फॉर पिच्युटरी ग्लँड? हायपोफायसिस. पिच्युटरीला काय बोलायचं? हायपोफायसिस होती. ठीक आहे. सो जेव्हा आपण पिच्युटरी ग्लँड स्टडी केली ॲट दॅट टाइम ओनली वी स्टार्टेड व्हॉट बेटा? वी आर स्टडीड व्हॉट? हायपोथॅलॅमस. मी असं करते म्हणजे लक्षात आलं, हायपोथॅलॅमस, तिथून ही हायपोफायसियल स्टॉप, आणि ही काय झाली बेटा? दॅट इज पिच्युटरी. आठवतं सर, है की नाही? सो आता आपल्याला डिटेलमध्ये काय स्टडी करायचं आहे? दॅट इज अबाउट द हायपोथॅलॅमस. बेटा सगळ्यात पहिले जे आहे तर डायनसेफेलॉन, मी मागे पण बोलली होती, डायनसेफेलॉन ही कन्सेप्ट विदाऊट टीचर समजत नाही. ठीक आहे. सो त्याला टीचर लागतेच, बाकीचं सगळं समजून जातं. डायनसेफेलॉन कन्सेप्ट नाही समजत. सो त्यामुळे जे तर आपण ते रूम लाईक स्ट्रक्चर घेतलं होतं. सेकंड थिंग जे आहे तर इम्पॉर्टंट, इट इज अबाउट हायपोथॅलॅमस. इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर नीट और CET, इवन फॉर द बोर्ड्स ऑल्सो ना बेटा, हायपोथॅलॅमसवरती क्वेश्चन्स येतात. राईट डाऊन करायला नाही येणार आहे पूर्ण इतकं, बट त्याच्यावरती MCQs जे आहे तर ते येतात. काही पर्टिक्युलर गोष्टी त्याच्याशी रिलेटेड ते विचारतात. कोणाशी रिलेटेड बेटा? हायपोथॅलॅमसशी रिलेटेड. ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल, हायपोथॅलॅमस ही कन्सेप्ट काय बेटा? की हायपोथॅलॅमस इट इज पार्ट ऑफ व्हॉट? द फोरब्रेन. हायपोथॅलॅमस अगेन इट इज अ पार्ट ऑफ व्हॉट बेटा? डायनसेफेलॉन. बरोबर. चला आता आपण तोच होता हायपोथॅलॅमस. सो दॅट वी विल डू. सो हायपोथॅलॅमस. तरी एकदा आठवलं असेल ना तुम्हाला हायपोथॅलॅमसचं? पुन्हा एकदा मी सांगते बेटा कसं घेतलेलं आहे हे. आठवलं? इथे आपण काय घेतलं होतं बेटा? दिस इज थर्ड वेंट्रिकल. बोलो, दिस इज व्हॉट बेटा? प्रणीत बोलो, ये क्या है? वॉल्स. वॉल्सला काय बोलणार आपण? दॅट इज थॅलॅमस. ही काय होती बेटा? दॅट इज रूफ. रूफला काय बोलले तुम्ही? इपिथॅलॅमस. हा कोण आहे बेटा? फ्लोर. दॅट इज व्हॉट? येस, दिस इज हायपोथॅलॅमस. इथून ही अशी काय काढली होती बेटा आपण? दॅट इज, ही पोस्टेरियर साइड येते ना, दॅट इज पिनियल ग्लैंड. बराबर. इथून सांगा बेटा, लाइक दिस व्हाट वी हैव टेकन पिट्यूटरी ग्लैंड, एंड इसके आगे हम लोगों ने क्या लिया था यहाँ पे? ऑप्टिक चायस्मा. बरोबर. सो आता आपल्याला हा जो पार्ट आहे ना बेटा, हा हायपोथॅलॅमसचा, याला स्टडी करायचं आहे. तर सगळ्यात पहिले बेटा जेव्हा आपण पिट्यूटरीला स्टडी केलं होतं तर त्यावेळेस आपण बोललो पिट्यूटरी ग्लँड इट इज अ पार्ट ऑफ व्हॉट बेटा? एंडोक्राइन सिस्टीम. मग तेव्हा आपण काय बघितलं होतं बेटा? की पिट्यूटरी ग्लँड जरी मास्टर आहे बट त्याचा पण हेडमास्टर कुणीतरी आहे. हो बेटा, हायपोथॅलॅमस. आणि आपण काय स्टडी केलं होतं बेटा? की हे जे हायपोथॅलॅमस आहे तर हायपोथॅलॅमस ॲक्च्युली हा नर्वस सिस्टीमचा पण पार्ट आहे. अँड ॲक्च्युली इट इज सिक्रेटिंग सम हॉर्मोन्स ऑल्सो बेटा, है ना, बिकॉज इट इज कंट्रोलिंग पिट्यूटरी ग्लँड. सो म्हणून जे हा न्यूरो एंडोक्राइन येतोय बेटा तो, है ना. हायपोथॅलॅमस कशात जातोय? न्यूरो आणि एंडोक्राइन हे एक झालंय बेटा. सेकंड थिंग इट इज वी हॅव सीन की ही जी पिट्यूटरी ग्लँड असेल बेटा, सो इन पिट्यूटरी ग्लँड लाईक दिस वी हॅव स्टडीड दॅट 2 लोब्स आर देअर.
One it is what? Anterior adenohypophysis. This is what? The posterior neurohypophysis. तुम्हाला आठवत असेल बेटा न्यूरोहायपोफायसिस मध्ये दोन हॉर्मोन्स येतात. कुठले कुठले? हा, व्हेरी गुड. वन इट इज व्हॉट बेटा? ऑक्सिटोसिन. अजून कोण होता बेटा दुसरा? That is what? Another it is ADH or what? Another name for ADH it is what? Vasopressin. हे सगळं आपलं झालेलं आहे आधी, बरोबर? So these are the two hormones. My question it is, these two hormones are actually secreted by whom? आठवा? हा, व्हेरी गुड. हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस हे हॉर्मोन सिक्रीट करतात आणि नंतर ते स्टोअर कुठे होतं बेटा? पोस्टेरियर पिट्युटरी मध्ये. व्हेरी गुड. ठीक आहे, ते एक झालं. तर ही एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आली असेल. दुसरं इट इज व्हॉट ना बेटा, की अजून काय कन्सेप्ट आहे की ज्या लास्ट टाइम आपण घेतलेल्या होत्या ते सांगताय. तुम्हाला आठवतं बेटा लास्ट लेक्चरमध्ये ना मी एक न्यूक्लियाय नावाचा एक प्रकार सांगितला होता. व्हॉट इज दिस न्यूक्लियस? न्यूक्लिआय. मी तीळ असं बोलली होती. म्हणजे काय बेटा? व्हाईट मॅटरवरती ग्रे मॅटर बोलली होती. व्हाईट मॅटरवरती काय? ग्रे मॅटर. इट इज व्हॉट बेटा? द न्यूक्लिआय और न्यूक्लियस. है ना? आपण कसं घेतलं होतं बेटा? बेसाल न्यूक्लिया. आठवतं बेटा? बेसाल न्यूक्लिया एक्सेट्रा घेतलं होतं. म्हणजे काय? जो व्हाईट मॅटर असणार आहे त्याच्यामध्ये ग्रे मॅटर स्कॅटर्ड असतो. इट इज व्हॉट? न्यूक्लिआय. सेम लाईक दॅट तुम्हाला आहे ना बेटा, जेव्हा आपण हा हायपोथॅलॅमस स्ट्रक्चर घेणार आहे, इन दॅट सो मेनी न्यूक्लिआय यू विल फाइंड. सो त्यांना काय बोलणार? हायपोथॅलॅमिक न्यूक्लिआय. काय बोलणार तुम्ही? हायपोथॅलॅमिक न्यूक्लिआय यू विल कॉल. ठीक आहे, ते एक कन्सेप्ट. थर्ड अजून एक कन्सेप्ट येते, हे आपण अजून डिटेल घेणार आहे. हे मी थोडं थोडं आता सांगते. वन मोर कन्सेप्ट इट इज बेटा होमिओस्टॅसिस. वन वर्ड इज देअर. व्हॉट वर्ड बेटा? दॅट इज होमिओस्टॅसिस. नाउ व्हॉट इज होमिओस्टॅसिस? एनीवन बेटा? होमिओस्टॅसिस, हा, मेंटेनन्स ऑफ कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंट. एकदम सिंपल. लिसन. What is our body temperature? Normal body temperature 37 degrees Celsius is our normal body temperature. ठीक आहे, ते एक झालंय. त्याच्यानंतर यू नो बेटा की आपल्या बॉडीमध्ये डिफरंट फ्लुइड्स प्रेझेंट आहे. त्यांचं कंपोजिशन असेल, राईट. इवन द pH ऑफ द ब्लड असेल, युरिन असेल, एक्सेट्रा असणार आहे. ऑल दीज थिंग्स, इवन द एन्झाइम्स विल बी देअर, हॉर्मोन्स विल बी देअर, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ऑल दीज आर फॉर्मिंग व्हॉट बेटा? अवर इंटरनल एन्व्हायरमेंट. If we want to maintain this internal environment constant, then what word you will use? Homeostasis. What word you will use? Homeostasis word you will use. Is this clear beta? ठीक है. So who is maintaining homeostasis? Our hypothalamus. Hypothalamus maintain करतोय ते. ठीक आहे, हे थोडं थोडं सांगितलंय बेटा. आता मेन पॉइंट्सकडे आता आपण इझिली जाऊया मग. सो फर्स्ट बेटा अबाउट द हायपोथॅलॅमस. So first of all, the first point it is what? That hypothalamus is a part of what beta? Diencephalon. हायपोथॅलॅमस कुणाचा पार्ट आहे? डायन्सेफेलॉन. लक्षात आलं का? डायन्सेफेलॉन. प्रणित, डायन्सेफेलॉन लक्षात आलं? येस. सो ते असतं. आता हा जर त्यांनी जर आता हा अख्खा जे तर डायन्सेफेलॉन बोलताय, तर हा वाला पार्ट त्यांनी काय बोलतात आहे बेटा? दिस इज हायपोथॅलॅमस करताय. हायपोथॅलॅमस, व्हॉट इज दिस? व्हॉट इज दिस? पिट्युटरी ग्लँड. व्हेरी गुड. सो दिस इज द फर्स्ट लाईन बेटा, लक्षात आलेले असणार आहे. सो इट फॉर्म्स द फ्लोर ऑफ द डायन्सेफेलॉन. डायन्सेफेलॉनचं काय फॉर्म करतंय? फ्लोर फॉर्म करतंय. दूसरा इट इज बेटा, ठीक आहे, होमिओस्टॅसिस मेंटेन करेल ते. दुसरा अजून एक येत आहे पिट्युटरी ग्लँड. हिअर जस्ट नाव आय टोल्ड यू बेटा दॅट इथे जे आहे तर आपल्याकडे काय असतं? चला बघा बरं बेटा, इथे काय असणार आहे. सो फर्स्ट थिंग इट इज ना की दिस ग्लँड इट इज व्हॉट बेटा? द पिट्युटरी ग्लँड. बरोबर, हे आपण ऑलरेडी स्टडी केलं. पिट्युटरी ग्लँड मीन्स अनदर वर्ड काय असतो बेटा पिट्युटरीसाठी? इट इज हायपोफायसिस. इट इज व्हॉट? हायपोफायसिस इट इज. ठीक आहे. मग पिट्युटरी ग्लँडचे इथे कोण असतात बेटा? दॅट इज दी हायपोफायसियल. यांना काय बोलतो? हायपोफायसियल स्टॉक. काय बोलायचं आहे? हायपोफायसियल स्टॉक बोलतोय आपण. ठीक आहे, ते एक झाले. आफ्टर दॅट वरती हा पार्ट कोण असतो बेटा? व्हॉट इज दिस? हायपोथॅलॅमस. ठीक आहे. आफ्टर दॅट वी हॅव सीन बेटा इन पिट्युटरी ग्लँड देर आर टू लोब्स. इथे काय दिसतात आहे बेटा? टू लोब्स आहे. हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. टू लोब्स आर देयर, राईट. Adenohypophysis and neurohypophysis is there. Again what we have seen beta in the last lecture again that there are, है ना, कुठला कलर घेऊ?
सो हियर आहे ना बेटा यू कॅन सी दिस वन. हायपोथॅलॅमस मध्ये काय प्रेझेंट आहे बेटा? व्हॉट आर दीज आर द न्यूरॉन्स. कोण आहे बेटा? ते न्यूरॉन्स आहे. हायपोथॅलॅमसचे न्यूरॉन्स तुम्हाला आठवत असेल बेटा, न्यूरॉनचा हा पार्ट कोण आहे? सायटॉन. दीज आर व्हॉट? डेंड्रॉन्स. दिस इज व्हॉट बेटा? एक्झॉन. एक्झॉनचं काय असणार आहे? टर्मिनल. कुठे चाललंय टर्मिनल बेटा? इन द पोस्टेरियर पिट्युटरी. बरोबर. सो जे दोन हॉर्मोन्स इथे सिक्रेट होतील तर ते हॉर्मोन्स कुठे येणार आहे बेटा? इथे येणार आहेत मध्ये. बरोबर. दोघांचं कनेक्शन कशाच्या थ्रू आहे? हायपोथॅलॅमस आणि पोस्टेरियर पिट्युटरीचं कनेक्शन कशाच्या थ्रू आहे? थ्रू द एक्झॉनल फायबर्स. कशाच्या थ्रू आहे? एक्झॉनल फायबर्सच्या थ्रू आहे. कनेक्शन. हा लक्षात येते कनेक्शन कसे बोलले? हा हायपोथॅलॅमस, ही पोस्टेरियर पिट्युटरी. दोघांचं कनेक्शन कशाच्या थ्रू आहे बेटा? दोघांमध्ये कोण येतं? हे एक्झॉनल फायबर्स आहेत मध्ये. एक्झॉनल फायबर्स. ठीक आहे. व्हॉट अबाउट दिस बेटा? हा वाला जो अँटेरियर पिट्युटरी आहे, तुम्हाला आठवतं इथे आपण एक आहे ना पोर्टल जे आहे तर सिस्टीम घेतली होती है ना. पोर्टल सिस्टीम. पोर्टल सिस्टीम म्हणजे कोण? तिथे कोण असणार आहे? नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स विल बी देअर है ना. नेटवर्क ऑफ ब्लड वेसल्स. सो इथे जे ना पोर्टल सिस्टीम, हे बघा हे किंवा सिम्पल्स आहेत. हे दिसते बेटा, ही जे ब्लड वेसल आहे, इकडे पण ब्लड वेसल आहे, तीच इकडे येत आहे. सो दे आर सेइंग व्हॉट बेटा? दॅट हायपोफायसियल विच बेटा काय बोलतो त्याला? पोर्टल वेन सिस्टीम हेल्प्स इन फीडबॅक मेकॅनिझम फॉर हॉर्मोनल कंट्रोल. Feedback mechanism means what beta? Feedback, it means it will be the homeostasis maintenance है ना. So that one. So या दोघांचं कनेक्शन कशाचे थ्रू आहे बेटा? थ्रू द ब्लड वेसल्स. दॅट इज व्हॉट? पोर्टल वेन सिस्टीम. काय बोलायचं त्यांना? पोर्टल वेन्स आहे, त्यांची एक सिस्टीम आहे. इट मेंटेन्स व्हॉट? पोर्टल वेन सिस्टीम जे आहे तर व्हॉट इट इज मेंटेनिंग? लिसन बेटा. सो हायपोथॅलॅमस काय मेंटेन करत आहे? एक होमिओस्टॅसिस. दूसरा वर्ड व्हॉट बेटा? इंटरनल इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी. व्हॉट इज इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी? स्टेबिलिटी. आता आपण सरळ उभे आहोत, इट मीन्स इक्विलिब्रियम मेंटेन झालेलं आहे. पडून गेलो तर आपलं बॅलन्स जातं है ना, अनकॉन्शियस होतं, लाईक दॅट. अँड दॅन फर्दर थिंग व्हॉट बेटा? म्हणजे इक्विलिब्रियम मेंटेन होत नाही. अँड ऑल्सो व्हॉट दे आर सेइंग? इनव्हॉलंटरी बिहेवियर control. So these are actually what beta? The different functions of the hypothalamus. So पुन्हा एकदा हे काय असणार आहे बेटा? इनव्हॉलंटरी बिहेवियर कंट्रोल. असं काही बिहेवियर जे आपण इनव्हॉलंटरी मध्ये ते जात आहे. सो कसं असणार आहे? एनी एक्झाम्पल? रिफ्लेक्स ॲक्शन. येस, रिफ्लेक्स ॲक्शन हे काय असणार? इनव्हॉलंटरी असते तर ते. व्हेरी गुड. दॅन नेक्स्ट वन. फर्दर इट इज बेटा अबाउट वन कन्सेप्ट, hypothalamic nuclei. What is the concept beta? Hypothalamic nuclei. Just now I told you beta, in the last lecture we studied what is nuclei. Nuclei means the masses of gray matter on the white matter. So it is what? The nuclei. So same they are saying here beta, ha so part hai, this part it is hypothalamus. In this hypothalamus, what are these different colors they दाखवत आहे? It means they want to show here what beta? Different nuclei. त्यांना काय दाखवायचं आहे? डिफरंट न्यूक्लिआय दाखवायचं आहे. ठीक आहे, ते एक आहे. त्याचे डिफरंट नेम्स येतात आहे. न्यूक्लियसचे डिफरंट नेम्स हे नाही करायचे आपल्याला, ओनली कन्सेप्ट क्लिअर करायचे. फर्दर दे आर सेइंग व्हॉट? सी लाईक इन द सेरिब्रम है ना, जसं सेरिब्रम मध्ये आपण खूप सारे न्यूक्लिआय बघितले होते. हायपोथॅलॅमस ऑल्सो कंटेन्स व्हॉट? हायपोथॅलॅमिक न्यूक्लिआय. हे दिसतंय कलरफुल. दीज आर व्हॉट? हायपोथॅलॅमिक न्यूक्लिआय. इट्स अ व्हाईट मॅटर विथ न्यूरोसिक्रेटरी सेल्स इन व्हॉट बेटा? न्यूक्लिआय इन इट्स व्हाईट मॅटर. न्यूक्लिआय कुठे असतं? हा कुठला मॅटर आहे बेटा? दिस इज व्हाईट मॅटर. आणि ही लोक कुठली मॅटरची असणार आहे बेटा? ग्रे मॅटर असणार आहे. यांच्यामध्ये काय प्रेझेंट असणार आहे बेटा? न्यूरोसिक्रेटरी सेल्स. दिस इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज प्रेझेंट इन न्यूक्लिआय? न्यूरोसिक्रेटरी सेल्स. मग ते काय सिक्रेट करतील? काय डिफरंट हॉर्मोन्स असतील है ना. सिक्रेटरी मीन्स दे आर सिक्रेटिंग समथिंग. मग काय सिक्रेट करतील बेटा? हॉर्मोन्स सिक्रेट करणार. कुठले हॉर्मोन्स बेटा? हायपोथॅलॅमसचे हॉर्मोन्स कोण आहे? ऑक्सिटोसिन. आणि दुसरा कोण आहे? वॅसोप्रेसिन. व्हॉट अँड दॅन जस्ट नाउ वी हॅव स्टडी. सिक्रेट इथे होता, स्टोर इथे होता, संपली गोष्ट.
पुन्हा एकदा हा काय घेतोय बेटा आपण, हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमसमध्ये काय प्रेझेंट आहे, सो मेनी हायपोथॅलॅमिक न्यूक्लियाय. न्यूक्लियामध्ये कोण प्रेझेंट असतं बेटा, न्यूरो सिक्रिटरी सेल्स. सेल्स काय सिक्रिट करतात बेटा, डिफरंट हॉर्मोन्स. कुठले हॉर्मोन्स आहेत, ते दोघं, ऑक्सिटोसिन आणि व्हॅसोप्रेसिन. आणि ते जाऊन प्रोड्यूस तर इथे होत आहे आणि जाऊन स्टोअर कुठे होतात, इथे पोस्टीरियर पिट्युटरी. संपलं, हे की नाही बेटा. चल, नाव नेक्स्ट वन. फर्दर दे आर सेइंग अबाउट द फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस. काय घेतोय बेटा आपण, फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस. सो हिअर आहे ना, वन बाय वन वी विल सी. बरेचसे आपण आता कंप्लीट केलेले आहे. हे बघा इथं, ओके. इट इज अ लिंक बिटवीन नर्वस अँड एंडोक्राइन सिस्टीम. बरोबर ना बेटा, नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे आणि पिच्युटरीला कंट्रोल करतं, म्हणून काय झालं बेटा, नर्वस आणि एंडोक्राइनचा पार्ट लिंक आहे तर. ओके. सेकंड वर्ड बेटा, हॅज हायर सेंटर्स फॉर एंडोक्राइन सिस्टीम. पिच्युटरीपेक्षा पण हायर कोण आहे बेटा, रिलीजिंग अँड इनिबिटिंग फॅक्टर्स आपण स्टडी केलं होतं. हायर सेंटर्स है ना, फॉर वॉट, एंडोक्राइन सिस्टीम आहे, बराबर, ते प्रेझेंट असतात इथे. थर्ड वॉट बेटा, होमिओस्टॅसिस मेंटेन करायचे ना हायपोथॅलॅमसला. मग होमिओस्टॅसिसमध्ये काय असतं, आपलं नॉर्मल हार्ट रेट, आपला रेस्पायरेटरी रेट, आपला ब्लड प्रेशर, बॉडी टेम्परेचर, वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, म्हणजे बॉडी ज्याच्याने बनलेली आहे, डिफरंट डिफरंट कंपोजिशन्स, हे सगळं मेंटेन करायचं आहे. दॅट इज वॉट होमिओस्टॅसिस इट विल बी. अगेन वॉट बेटा, हायपोथॅलॅमस काय काय मेंटेन करत आहे, इट हॅज सेंटर्स. कसले सेंटर्स, हंगरचे, थर्स्ट, स्लीप, फटीग, सटायटी सेंटर. व्हॉट इज सटायटी सेंटर, सटायटी पोट भरलं की डेकर येतो बेटा, म्हणजे इट इज अ साइन ऑफ व्हॉट, पोट भरलंय, राईट. सो दॅट इज व्हॉट, सटायटी, अँड इट्स अ सेंटर. ठीक आहे. सो हायपोथॅलॅमसमध्ये ह्या सगळ्यांचे सेंटर्स आहे. कुठले कुठले सेंटर्स आहे बेटा, हंगर, भूक लागली, थर्स्ट, स्लीप, फटीग. व्हॉट इज फटीग, थकवा है ना, ते झालं. अँड व्हॉट बेटा, सटायटी सेंटर. सिक्रीशन ऑफ ग्लँड्स ऑफ स्टमक अँड इंटेस्टाइन. इवन इट कॅन कंट्रोल, जे स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ग्लँड्स बघितले होते, इंटेस्टाईनमध्ये इंटेस्टायनल ग्लँड्स बघितले, ते काय सिक्रेट करतात, त्यांचं पर्टिक्युलर ज्यूस है ना, तर ते सुद्धा कोण कंट्रोल करतं बेटा, आपलं हायपोथॅलॅमस करणार आहे. Then it also produces neurohormones. Which are neurohormones? You know बेटा, inhibiting and दूसरा वाला जो था inhibiting and stimulating, releasing factors बोलले होते, जे पिच्युटरीला कंट्रोल करतात, मग पिच्युटरी अदर एंडोक्राइन ग्लँड्सला कंट्रोल करतात, आपण स्टडी केले तसं. सो ते सुद्धा करतात बेटा, प्रोड्यूस करतात. दॅट स्टिम्युलेट व्हॉट, पिच्युटरी ग्लँड. जे काय करतात, पिच्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतात. क्लिअर का बेटा. ओके. चल, सो सांगा परत एकदा काय काय करतोय, फंक्शन्स ऑफ हायपोथॅलॅमस. बोलो. फर्स्ट इट इज व्हॉट, हां बोलो. फर्स्ट इट इज द लिंक बिटवीन, हाँ, नर्वस एंड एंडोक्राइन सिस्टम. सेकंड, दूसरा काय बेटा, इट हैज फॉर एंडोक्राइन सिस्टम. यस. थर्ड इट इज व्हाट, इट कैन कंट्रोल व्हाट, हार्ट रेट, रेस्पिरेशन, ओके, water and electrolyte balance. Very good. Next it has centers for hunger, thirst, sleep, fatigue and satiety center, and also what beta, secretion of glands of stomach and intestine. ठीक है. And last it is what beta, it produces neurohormones. Yes, that stimulate the pituitary gland. Okay. चलो, आपण कुठपर्यंत आलोय बघून घ्या बेटा. आपण हायपोथॅलॅमस वाले पार्ट मध्ये जा. हायपोथॅलॅमस, लिम्बिक सिस्टीम. हां, लिम्बिक सिस्टीम इथे खाली आहे ना, आपण फक्त फर्स्ट पॅराग्राफ केलं ना तिथलं. हां, त्याच्या तिथपर्यंत केलेलं आहे. लिम्बिक सिस्टीम बाकी आहे. एकदा रीड करून घ्या आणि अंडरलाईन करा, आठवणीने अंडरलाईन करायचं आहे. देन वी विल टेक लिम्बिक सिस्टीम. If done, then tell me.
You've done then tell me. चलो जाऊ पुढे बेटा मी. नेक्स्ट पॉइंट, इट इज रिलेटेड विथ लिम्बिक सिस्टम. इट इज व्हाट? लिम्बिक सिस्टम. लिम्बिक अँड इट इज सिस्टीम बोलतात आहे बेटा. वेन एव्हर वर्ड कम्स सिस्टीम, सिस्टीम म्हणजे एकटा की ग्रुप? ग्रुप म्हणजे सिस्टीम कुठली पण असेल ती है ना, म्हणजे ते टीचर्सची सिस्टीम असेल, कुणाची पण असेल, इम्युन सिस्टीम असेल, डिफेन्स सिस्टीम असते, काही पण आपण बोलतो तर ते सिस्टीम. सेम लाईक हिअर विच सिस्टीम इज देअर? द लिम्बिक सिस्टीम इज देअर. इट मीन्स दे आर सेइंग व्हॉट यू नो की आपला जो ब्रेन आहे ना बेटा, फोर ब्रेन, तर फोर ब्रेनमध्ये ना मिडमध्ये एकदम सेंटरच्या इथे, तर असे डीप इन द फोर ब्रेन यू नो देर आर सम पार्ट्स ऑफ द ब्रेन and which together they are forming one system known as limbic system. And this system, it is responsible for you know beta for many functions like our memory शी related लिम्बिक सिस्टीममध्ये जात आहे. मोटिवेशनल ड्राईव्स बोलतात. मोटिवेशनल ड्राईव्स म्हणजे कधी कधी आपण म्हणजे मोटिवेशन जे आपण बोलतो ना, असं ते एक्साइटमेंट एक्सेट्रा, सो ते पण एक असणार आहे. अँड अजून काय असणार आहे बेटा? दॅट इज इमोशनल रिॲक्शन्स. म्हणजे हे सेम आपलं जे येतं ते इंटेलिजन्स, मेमरी, मन एक्सेट्रा जे आपण बोलतोय त्याच्याशी रिलेटेड आहे बेटा. अँड इट इज विच सिस्टीम? इट इज लिम्बिक सिस्टीम. ओनली थिंग इट इज वेअर यू हॅव टू फोकस बेटा, विच आर द पार्ट्स ऑफ द ब्रेन which are actually forming what beta? The limbic system. First of all there will be what beta? Of course hypothalamus. Hypothalamus सोबत अजून कोण आहे बेटा? थॅलॅमस, इपिथॅलॅमस ही पण येणार आहे. नेक्स्ट थिंग इट इज व्हॉट बेटा? अजून हे लक्षात घ्यायचं आहे, एमिगडॅला एक येतोय, एक अजून एक आहे. हे फक्त नेम्स घ्यायचे डिरेक्टली. एक एमिगडॅला पार्ट येणार आहे. अजून एक कोण आहे बेटा? हिप्पोकॅम्पस. वर्ड काय? Hippocampus. This part of the brain, it is hippocampus. This part, it is amygdala. Then what beta? Thalamus, hypothalamus, etc. So they all together they are forming what? The limbic system. Book मध्ये बघा limbic system काय बोलली आहे बेटा? A complex neuronal circuit बोललेलं आहे. If they ask you in this way ना, that is complex neuronal circuit. So what you will say? सर्किट बोलता है ना. हाँ, इट इज व्हाट? लिम्बिक सिस्टम इज फॉर्म्ड बाय कौन कौन है बेटा? हाइपोथैलेमस, हाँ, एमिगडाला अँड पार्ट्स ऑफ इपिथॅलॅमस अँड थॅलॅमस. बघा ना, म्हणजे अख्खा डायन्सेफेलॉन आला ना बेटा. डायन्सेफेलॉन मध्ये दोन वॉल्स होते, दॅट इज थॅलॅमस. वरती कोण होती? इपिथॅलॅमस. आणि आपण काय घेतोय? हायपोथॅलॅमस. सगळेचे सगळे मिळून लिम्बिक सिस्टम बनवतायत ना बेटा. अख्खा डायन्सेफेलॉन आलेला आहे. लक्षात आलं का प्रणित? लक्षात आलेलं आहे. डायन्सेफेलॉन मध्ये रूम घेतो ना आपण, रूम लाईक स्ट्रक्चर. मग वॉलला काय बोललो होतो आपण? थॅलॅमस. मग ते दोघं पण येतात. वरती कोण आहे? इपिथॅलॅमस. खाली कोण आहे? हायपोथॅलॅमस. हे सगळेचे सगळे येतात आहे बेटा लिम्बिक सिस्टीम मध्ये. अजून कोण आला होता? एमिगडाला ना. अजून कोण आहे बेटा? हिप्पोकॅम्पस अँड अदर एरियाज. झालं. हे 1 मार्क क्वेश्चन साठी प्रिपेअर करा व्यवस्थित. आलं बाळा लक्षात? सो व्हॉट इज ॲक्च्युअली द लिम्बिक सिस्टीम. चल नाव नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक इट इज, रीड करून घ्या. रीड केलंय? अंडरलाईन करायचं. जसं जसं झालंय तसं जसं रीड करा आणि अंडरलाईन करा. ओके. नाव नेक्स्ट टॉपिक बेटा, हे आपलं खूप वेळा रिपीट झालेलं आहे. तेच तेच गोष्टी सांगतात ते. बघा बरं बेटा, हा कोणी छोटूसा, हां है ना, हे ते पिच्युटरी ग्लँड, एंटेरिलो पोस्टेरियो माहिती आहे आपल्याला. हायपोफायसियल स्टॉक आहे हे माहिती आहे बेटा आपल्याला. हा पार्ट कोण असणार आहे बेटा? दॅट इज हायपोथॅलॅमस असणार आहे. बरोबर. मग हायपोथॅलॅमस जे होतं तो पिच्युटरी ग्लँडशी कशाने कनेक्टेड आहे? हायपोफायसियल स्टॉकने कनेक्टेड आहे. बरोबर बेटा. दिस वी नो दॅट पिच्युटरी ग्लँड है ना, that is hypophysis, is the floor of hypothalamus continues as a downward projection called hypophyseal stalk or what? Infundibulum. बरोबर. हायपोथॅलॅमस असतो. हायपोथॅलॅमस जो आहे हा डाउनवर्ड प्रोजेक्शन दाखवतोय ॲज व्हॉट बेटा? हायपोफायसियल स्टॉक और व्हॉट बेटा? इन्फंडिब्युलम.
Infundibulum connects whom beta? Hypothalamus to the hypophysis. What is hypophysis? Pituitary gland. Both what beta? Physically and functionally. And what beta? Causing what? Secretion of neurotransmitters. आलं का बाळा लक्षात? हे खूपदा आपण स्टडी केलेलं आहे, तर त्याच गोष्टी येतात येतात. स्ट्रक्चरली पण कनेक्टेड आहे, फिजिकली पण कनेक्टेड आहे आणि फंक्शनली पण कनेक्टेड. कोण बेटा? पिट्युटरी ग्लँड आणि हायपोथॅलॅमस. स्ट्रक्चरली कसे कनेक्टेड आहे? याच्या थ्रू हायपोफायसियल स्टॉप, त्याच्यानंतर एक्झॉनल मेम्ब्रेन्स आणि काय होतं? पोर्टल व्हेन सिस्टीम. हे झालं स्ट्रक्चरली. फंक्शनली कसं बेटा? वरचे हॉर्मोन्स कुठे येतात? खाली येतात. झालं फंक्शनली. राईट. ठीक आहे. चल डन. नेक्स्ट लास्ट पॉइंट आहे बेटा ऑफ दी हायपोथॅलॅमस. ऑलरेडी आपल्याला हे माहीत आहे काय? दॅट इज, हे बघ बाळा, ही डायग्राम किती मस्त आहे. आईज आहे. आईज पासून कोणती नर्व येते बेटा? ऑप्टिक नर्व. हा पार्ट कोण आहे बेटा? पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँडच्या समोर ही ऑप्टिक नर्व आणि पलीकडची ऑप्टिक नर्व, दोघी नर्व्स काय करतात? हे बघा इकडे क्रॉस करते. दॅट इज फॉर्मिंग व्हॉट बेटा? ऑप्टिक चायस्मा. येस. सो पिट्युटरी ग्लँडच्या समोर कोण आहे बेटा? ऑप्टिक चायस्मा. सो सी इन्फिरियर सरफेस ऑफ द हायपोथॅलॅमस म्हणजे कुठे बेटा? बिलो, जिथे हायपोफायसिस आहे. ऑल्सो बियर्स द ऑप्टिक चायस्मा. पण हे खूपदा घेतलेले चायस्मा है ना. तर तसं झालं क्रॉसिंग ऑफ द टू ऑप्टिक नर्व्स अँड दॅट्स इट. झाले का की थोडंसं बाकी? अजून लास्ट पॉईंट अजून बाकी. प्रचंड आहे ना ब्रेन, खूप जास्त दिलेलं आहे. चल आता लास्टवाला एक पॉईंट आहे, तेवढी लाईन रीड करून घ्या बुकमध्ये पटकन. आता एक काम करायचं झालंय ना, तिथे जी लिम्बिक सिस्टीम दिली आहे ना बेटा, त्या लिम्बिक सिस्टीममध्ये ना ॲड करा. तिथे लिस्ट दिली आहे ना, ॲमिगडला, हिप्पोकॅम्पस. तर तिथे अजून एक ॲड करायचं आहे तुम्हाला. व्हॉट? मॅमिलरी बॉडीज. मॅमिलरी बॉडीज. अदर एरियाज आहे ना, अदर एरियाजमध्ये कोण आहे? मॅमिलरी बॉडीज. नाउ व्हॉट आर दीज मॅमिलरी बॉडीज? तर ते सांगते. दुसरी गोष्ट आहे ना बेटा, तुम्हाला माहिती आहे सगळ्यात पहिले तर महत्त्व, हे मॅमरी नाही आहे, हे मॅमिलरी आहे. ठीक आहे, ती एक गोष्ट. दुसरी गोष्ट ती लोक काय बोलतात बेटा, की हे जे ना जो अंडर सरफेस ऑफ द ब्रेन आहे, हा एक पार्ट दिसतोय बेटा. हे बघा, हा स्वोलन स्ट्रक्चर दिसतंय, लोब लाईक, स्मॉल राउंडेड बॉडी दिसतंय. असे दोन असतात, पेयर्ड असतात. ते कसे असतात बेटा? पेयर्ड असणारे. स्मॉल आहे, राउंडेड बॉडीज असेल. वेअर दे आर प्रेझेंट बेटा? सो लोकेटेड ॲट अंडर सरफेस ऑफ द ब्रेन, है ना, अंडर सरफेस ऑफ ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. अँड ॲज अ पार्ट मीन्स दे आर फॉर्मिंग द पार्ट ऑफ. हा पार्ट कोण आहे बेटा? डायन्सेफेलॉन आहे. इकडे आपण कोण घेतोय? हायपोथॅलॅमस घेतो ना, कारण ही पिट्युटरी आहे. मग हायपोथॅलॅमस म्हणजे कुणाचा पार्ट आहे? डायन्सेफेलॉन. मग त्या डायन्सेफेलॉनचाच पार्ट हा कोण आहे बेटा? दिस इज व्हॉट? मॅमिलरी बॉडी. एकच दिसते. किती असतात? दोन असतात. ते पलीकडे एक गेली आहे, राईट. ते झाले. आता हे लोक काय बोलतात की मॅमिलरी बॉडीज दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ व्हॉट? डायन्सेफेलॉन आहे. सेकंड थिंग पेयर्ड आहे. तिसरा थिंग ते स्मॉल आहे आणि लोब्ड आहे, है ना, और राउंडेड आहे. बेटा यू नो व्हॉट की आपण यांना काय फॉर्म करतो? रिकलेक्टिव्ह मेमरी एक वर्ड असतो. व्हॉट इज द मिनिंग ऑफ रिकलेक्टिव्ह मेमरी? याद करणार फिरसे, है ना, तसं जे पुन्हा आपल्याला आठवतात जुन्या. सो ते काय केलं आपण? रिकलेक्शन केलं मेमरीला. सो दॅट इज ॲक्च्युली डन बाय होम? मॅमिलरी बॉडीज. MCQ तयार आलं, लक्षात झालं? म्हणजे MCQ काय बनेल बेटा? हु इज रिस्पॉन्सिबल फॉर रिकलेक्टिव्ह मेमरी? कोण रिस्पॉन्सिबल आहे? मॅमिलरी बॉडीज आहेत. अँड मॅमिलरी बॉडीज, सेकंड MCQ, दे आर ऑल्सो द पार्ट ऑफ व्हॉट बेटा? लिम्बिक सिस्टीम. सो ते विचारते लिम्बिक सिस्टीममध्ये कोण कोण येतं? सिम्पल क्वेश्चन्स बेटा, म्हणून आपण एकदम लाईन टू लाईन करतोय. चला रीड करून घ्या. अँड आय होप की हायपोथॅलॅमस इथे झाला आहे आपला. येस. खूप मोठं आहे, खूप जास्त आहे. ठीक आहे, चला करून घ्या.
If done, then tell me. डन बेटा. चल. नाव नेक्स्ट लिसन. फक्त फोर ब्रेन आहे ना बेटा तो मोठा होता, मिड ब्रेन खूप छोटा आहे, म्हणजे त्याचं एक्सप्लेनेशन पण खूपच कमी आहे, थिअरी पण कमी आहे. सो सी अबाउट द मिड ब्रेन. तुम्हाला आठवतं आहे आपण ह्या डायग्रामची खूपदा प्रॅक्टिस केली आहे ना, दिस वे. सो इन दिस डायग्राम यू नो बेटा की हा वाला जो पार्ट आहे, दिस पार्ट, इट इज विच पार्ट? डायन्सेफेलॉन. Then what is this part? Mid brain. This is mid brain. And what is this part beta? Sorry, हा वाला जो पार्ट आहे, this is हँड ब्रेनचा कोणता पार्ट? पॉन्स. हा झाला डायन्सेफेलॉन. आणि आपण काय घेतोय? मिड ब्रेन. बेटा मिड ब्रेन इज प्रेझेंट बिटवीन कोण कोण? वरती कोण आहे? डायन्सेफेलॉन. खाली कोण आहे बेटा? दॅट इज पॉन्स. डायन्सेफेलॉन इज द पार्ट ऑफ व्हॉट? फोर ब्रेन. मग मिड ब्रेनच्या वरती कोण? फोर ब्रेन. मिड ब्रेनच्या खाली कोण? हँड ब्रेन. किती सोपं चालू आहे, बरोबर. सो जो मिड ब्रेन आहे, मिड ब्रेन ॲक्च्युली इट इज प्रेझेंट बिलो द हायपोथॅलॅमस है ना, आपण तसं घेतोय. अँड अबव वॉट बेटा? दॅट इज सी बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स वेरोली. झालं पहिला पॉईंट, सिम्पल. ठीक. दुसरी गोष्ट बेटा, मिड ब्रेन तुम्हाला जर आठवत असेल आपण स्टार्टिंगला जी एक गोष्ट घेतली होती, कुठे गेली ही वाल्या, तर याच्यामध्ये ना बेटा जर डिफरंट पार्ट्स आपण काढले होते, हे बघ, सी दिस वाली डायग्राम. In this diagram beta, this is actually the midbrain. In the midbrain what we have seen beta? In the midbrain actually how many parts are there? 2 parts. 2 parts च्या ऐवजी 3 घेऊ आता आपण. एक कोण आहे वाचा? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. 4. क्वाड्री मीन्स व्हॉट? 4. आणि अजून एक कोण आहे? क्रूरा सेरेब्री. आणि अजून एक येते बेटा, दॅट इज डक्ट ऑफ एक्वियस और आयटर ज्याला आपण बोलतो. लास्ट टाइम आपण कशात घेतलं होतं आयटर बेटा? आयटर ह्या वेंट्रिक्युलर सिस्टीममध्ये घेतली होती. ही वाली लाईन, ही वाली हिची ना, दिस इज सेरिब्रल ॲक्वेडक्ट. हा 4th वेंट्रिकल आहे, इथे 3rd वेंट्रिकल जात आहे. मग 3rd आणि 4thच्या मध्ये कनेक्शन कुणाच्या थ्रू आहे? डक्टच्या थ्रू आहे. तिला आपण काय बोलतो? आयटर. काय बोलायचं आहे? आयटर. और व्हॉट बेटा? डक्ट ऑफ सिल्व्हियस. चलो ठीक आहे, मिड ब्रेन. सो फर्स्ट पॉईंट झाला बेटा मिड ब्रेनचा. फर्स्ट लाईन दॅट इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स वेरोली. दूसरा वॉट बेटा? दॅट इज की इथे नीट चेक करा, हा वाला पार्ट बघा बेटा, ओनली मिड ब्रेन दाखवलेला आहे है ना. हा मिड ब्रेन आहे, त्यांनी बाहेर करून दाखवला आहे. इथे तुम्हाला काय दिसतंय की मिड ब्रेनमध्ये 2 गोष्टी आहेत. एक काय बेटा? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. किती? क्वाड्री म्हणजे किती? 4. 4 म्हणजे यू कॅन सी हिअर दिस इज 1 लोब 2 3 4 बॅक साईडच्या तिकडे है ना. हे 1 2 3 4 म्हणजे हे 4 मिळून काय फॉर्म करतात? ते आर फॉर्मिंग कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. अँड व्हॉट इज दिस बेटा? क्रूरा सेरिब्री. काय असणार आहे? क्रूरा सेरिब्री. लक्षात आलेलं आहे. 2 पार्ट्स आर देअर. 1 इट इज हा वाला जो पार्ट आहे ना, दिस वाला पार्ट, तर याला पण काय बोलायचं? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. 4 आहेत. आणि त्याच्या समोर हा जो पार्ट आहे बेटा, दिस वाला पार्ट, इट इज फॉर्मिंग व्हॉट? क्रूरा सेरिब्री. Another thing beta, corpora quadrigemina is also known as tectum and crura cerebri is also known as tegmentum. बेटा सीड आहे ना, सीडचं कव्हरिंग आठवते का तुम्हाला? सीडची कव्हरिंग होते, आपण स्टडी केलं होतं. त्याच्यामध्ये 2 लेयर्स होते. एक हां, टेस्टा अँड टेगमेन. व्हेरी गुड. सीड जो आहे ना, सीडची कोट, तर सीडच्या कोटला आपण 2 लेयर्समध्ये हे केलं. 2 लेयर्स असतात. हे कधी होतं बेटा? तो जो एनाट्रोपस ओव्ह्यूल होता, एनाट्रोपस ओव्ह्यूलच्या 2 लेयर्स होत्या, इंटेग्युमेंट्स होते. हां, मग आफ्टर फर्टिलायझेशन इंटेग्युमेंट्स किंवा ओव्ह्यूलचं कन्व्हर्शन कशात करतो आपण? सीडमध्ये करतो है ना. मग 2 इंटेग्युमेंट्स होते. मग आउटर इंटेग्युमेंट कशात झाली? आउटर सीड कोट, दॅट इज व्हॉट बेटा? टेस्टा. आणि इनर इंटेग्युमेंट कशात कन्वर्ट झाली? टेगमेन. तिथे टेगमेंट आलेला आहे. इथे पण काय आलेलं आहे? टेगमिना. टेगमेंटम. तिथे टेगमेन होतं, इथे टेगमेंटम आहे. हां, तर दोघांमध्ये लक्ष द्या. तसंच नाही का इथे असं मी हे केलं तर म्हणजे काय? हा वाला पार्ट कोण होता? फॅलोपियन ट्यूब लगेच लक्षात येते. आणि दिस पार्ट इट इज व्हॉट? इन्फंटिब्युलम. इन्फंटिब्युलम अजून कुठे होता बेटा?
ती हायपोफायसियल स्टॉक है ना, म्हणजे सेम वर्ड्स किती ठिकाणी यूज करतात. इस्तमस कशात होता बेटा? हां बराबर आहे. इस्तमस येस. 2 जे थायरॉइड ग्लँड होते त्याचे लोब्स आहेत, त्यांना मध्ये कनेक्ट करायचं आहे. सो दॅट इज व्हॉट इस्तमस. आणि इस्तमस अजून कशात होता? फॅलोपियन ट्यूबमध्ये, इथे मध्ये है ना. तसं आहे. व्हेरी गुड. म्हणजे काय म्हणायचं आहे की सेम वर्ड्स जे आता बायोमध्ये डिफरंट ठिकाणी यूज करतात मग ते है ना. ठीक. आता हे 2 झाले बेटा टेगमेंटम, आणि इथे कोण आहे बेटा? टेक्टम आहे. फार सोपं आहे माहिती आहे का कसं असतं ते. तुम्हाला माहिती आहे का बेटा की, आणि हां अजून एक सांगून देते, यांच्यामध्ये अजून एक डक्ट असते जी मगाशी आपण घेतली ना, तर ती वाली. सी हेअर आहे ना. आता तुम्हीच मला सांगा, ही फ्रंट साईड आहे आणि ही कुठली साईड असणार आहे? बॅक साईड. ही समोरची साईड आणि ही पोस्टेरियर साईड असणार आहे. ठीक आहे. मग हा वाला पार्ट कोण आहे बेटा? मिड ब्रेनचा कोणता पार्ट आहे? त्या दोघांपैकी कोणता पार्ट दिसतोय? समोरचा हा वाला पार्ट आहे, क्रूरा सेरिब्री. आणि हा वाला पार्ट कोण आहे बेटा? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. दॅट इज हा वाला पार्ट कोण आहे? टेगमेंटम. अँड दिस पार्ट इट इज व्हॉट? टेक्टम. एवढं लक्षात आलंय. टेगमेंटम मध्ये कसं दिसणार आहे बेटा? सी इथे अशा लाईन्स असतात, म्हणजे नर्व्स आहेत बेटा. त्या अशा वरती असेंडिंग डिसेंडिंग नर्व्स. तर हे सो दिस पार्ट इट इज व्हॉट बेटा? दॅट इज क्रूरा सेरिब्री. अँड दिस वाला पार्ट हे दिसतंय का? थोडासा लोब्स दाखवल्यासारखं वाटतंय, असं असे लोब्स दाखवल्यासारखं. सो दिस इज व्हॉट बेटा? दॅट इज कॉर्पोरा. पुढे काय बेटा? क्वाड्रिजेमिना. कॉर्पोरा अँड क्वाड्रिजेमिना इट इज. बरोबर. ते झालेलं आहे. त्याच्यानंतर बेटा मला मेन काय सांगायचंय, कॅन यू सी हिअर द गॅप? दिसला? दॅट इज व्हॉट? अ स्मॉल डक्ट. व्हॉट इज डक्ट? स्मॉल ट्यूब लाईक स्ट्रक्चर. मग इथे काय? इथे वरती कोणता वेंट्रिकल होता बेटा? इथे थर्ड वेंट्रिकल डायन्सेफेलॉन मध्ये. आणि हा इथे दिसतोय डायमंड शेप मध्ये. इथे बोलतो हा कुठला वेंट्रिकल आहे? फोर्थ वेंट्रिकल. मग थर्ड वेंट्रिकलचं CSF फोर्थ मध्ये आणायचं. कशाच्या थ्रू आणणार आहे बेटा? थ्रू दिस डक्ट ओनली. अँड सो दिस डक्ट इज नोन ॲज व्हॉट? आयटर और व्हॉट बेटा? डक्ट ऑफ सिल्वियस. ठीक आहे. सिंपल आहे. आलं बेटा लक्षात? हे एवढं जे आहे तर काय असणार आहे? दिस इज ॲक्च्युअली अबाउट द मिड ब्रेन. आता दुसरी गोष्ट अबाउट व्हॉट बेटा? द कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. पहिले आपण काय घेऊया? कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना स्टडी करू. क्वाड्रिजेमिना इट मीन्स बेटा इट इज हॅव्हिंग 4 लोब्स. या लोब्समध्ये 2 त्यांना ना कॉलिक्युलाय बोलायचं. आता नीट लक्षात घ्या काय वर्ड घ्यायचं आहे त्यांना बोलायचं आहे बेटा कॉलिक्युलाय. काय वर्ड घ्यायचं आहे? कॉलिक्युलाय. आपण स्पायनल कॉर्ड घेऊ ना बेटा, तर त्यावेळेस डिफरंट वर्ड घेणार आहे. ओके. तर इथे कोण आहे? कॉलिक्युलाय आहे. किती सोपं आहे बघा ना. हे 2 वरचे आहेत, तर तुम्ही काय बोलणार आहे? सुपिरियर कॉलिक्युलाय. किती आहे बेटा? 2 आहे. हे 2 कोण आहे? खाली आहेत बेटा. तुम्ही काय बोलणार आहे? इन्फिरियर कॉलिक्युलाय. किती आहे बेटा? 2 आहे. तुम्हाला माहिती आहे आपण आहे ना मुवमेंट ऑफ द हेड जी करतो, मुवमेंट ऑफ द हेड 2 गोष्टींशी रिलेटेड करतो. एक गोष्ट जी एखादी गोष्ट आपण बघतोय आणि बघितल्यावर आपल्याला जे काही असेल समजलं नाही समजलं तर आपण लगेच मुवमेंट ऑफ द हेड करतो. एक ती गोष्ट. एखादी गोष्ट फक्त बघतोय ऐकत नाहीये, बघतोय, पण तरी आपल्याला ते लक्षात येत आहे ना. तसं आपण तुम्ही पुस्तक वाचताना तुम्ही फक्त बघताय ना, बाकी तर काय कम्युनिकेशन आहे ते तुमच्या आतमध्ये होतंय, मनातल्या मनात, हे की नाही. पण कोणाचा आवाज नाही ऐकत आहे, पण समजलं तर तुम्ही तुमचं जे आहे तर मुवमेंट ऑफ द हेड करतात आहे, राईट. सेकंड मुवमेंट ऑफ द हेड इट इज बिकॉज ऑफ व्हॉट बेटा? की हिअरिंग. तुम्ही जेव्हा कुणाचं ऐकताय, आता मी बोलते तर बघा मुवमेंट ऑफ हेड होत आहे. म्हणजे तुम्ही काय करताय? मला ऐकताय आणि जे तर मुवमेंट ऑफ हेड देताय. मग ते समजणं असेल नसेल वगैरे व्हॉटएव्हर असं. सो मला इथे फक्त काय सांगायचं आहे, मुवमेंट ऑफ द हेड इट इज बिकॉज ऑफ द परसेप्शन ऑफ 2 सेन्सेशन्स. वन इट इज विजनवाला अँड अनदर इट इज व्हॉट बेटा? हिअरिंगवाला, है ना. तसं आता इथे ना तुम्ही जर प्रॉपरली बघितलं है ना, सो इथे ते काय बोलतात आहे? सुपिरियर कॉलिक्युलाय. म्हणजे मला हे म्हणायचं समजून घ्या, ही आईसची लेवल आहे आणि ही इयर्सची लेवल आहे. कोण हायर लेवलवरती आहे? आईस. आणि इयरचे तर कमी लेवल, लोअर लेवलवरती आहे. आता इथे काय करायचं आहे की सुपिरियर कॉलिक्युला आणि इन्फिरियर आहे. मग आता आपण बघूया की सुपिरियर कॉलिक्युला ॲक्च्युअली दे कंट्रोल द मुवमेंट ऑफ द हेड टू
visual reflexes. And inferior colliculi, they control the movement of the head to what beta? Auditory reflexes. Simple. लक्षात ठेवायला सोपं आहे. So superior colliculi involved in visual reflexes. ठीक है. Inferior colliculi beta are two relay centers for what? Auditory reflexes that operate when it is necessary to move the head to hear sounds more distinctly. अजून एक गोष्ट आहे बेटा, जर आवाज ऐकण्यासाठी आपल्याला जर ऐकायचं असेल तर मुवमेंट ऑफ द हेड आपण करतो. सो त्यावेळेस सुद्धा कोणते कॉलिक्युलाय आपले काम करणार आहे बेटा? इन्फिरियर कॉलिक्युलाय काम करतील. आलं बेटा लक्षात? इथे दिले ना वेन इट इज नेसेसरी टू मूव्ह द हेड. आपण करतो ना, ऐकू येत नसेल तर परत असं मुवमेंट ऑफ द हेड टू हिअर वॉट बेटा? साऊंड्स मोर डिस्टिंक्टली. मोर डिस्टिंक्टली म्हणजे काय? क्लिअरली, मोर क्लिअरली. मग ते कोण असणार आहे? सॉरी, कोण कंट्रोल करणार आहे? इन्फिरियर. बरोबर आहे. ते पण आहे, कोणी हळूहळू बोलत असेल तर त्यावेळेस आपण तेच करतोय है ना. चल, आता इथे कुठपर्यंत आलोय बघा आपण. फर्स्ट पॅराग्राफ झालेला आहे बघा. इथं रीड करा फास्टमध्ये अँड दॅन वी विल गो टू सेकंड पॅराग्राफ. Only the first paragraph, बेटा याच्यामध्ये ना आपण अजून क्रूरा सेरिब्री नाही घेतलं ना, की मी फक्त सांगितलं. पण त्याच्या खाली बघा दिलेलं आहे क्रूरा सेरिब्री. हा जो क्रूरा सेरिब्री आहे ना, तर क्रूरा सेरिब्री हा वाला जो पार्ट आहे हा कसा दिसतोय बेटा? लाईन्स वाला दिसतंय ना. म्हणजे याच्यामधून नर्व्स जे तर वरती येतात आणि खाली जातात, दॅट इज असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व पाथ्स आर देअर. म्हणून तिथे असे लाईन्स दिसतात. नेक्स्ट जी लाईन आली आहे ना, मिड ब्रेन ऑल्सो कंटेन्स ऑन इट्स. अच्छा, तिथे कुठलं सरफेस दिलं आहे? एंटेरियर की इन्फिरियर आहे? सगळ्यांचं इन्फिरियर आहे. सगळ्यांचं इन्फिरियर सरफेस टू थिक. पक्का ना? न्यू बुक आहे ना सगळ्यांची? जुनी आहे तुझी बेटा? न्यू आहे ना. सो इट इज इन्फिरियर ऑल्सो. ओके. टू थिक फायब्रस ट्रॅक्स, दॅट इज व्हॉट? सेरिब्रल पेडंकल्स और क्रूरा सेरिब्री. हे दोन असतात बेटा. हा एक आणि एक पलीकडे एक दोन असतात आणि थिक आहे. आणि काय बोललेले बेटा? बँड्स बोललेले आहेत ना त्यांनी, है ना. थिक फायब्रस ट्रॅक्स आहेत ते. दॅन दीज ट्रॅक्स ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर्स फॉर्म व्हॉट? RAS रास अँड कनेक्ट द सेरिब्रम मिड टू मिड ब्रेन. बेटा रास आठवली का तुम्हाला? रास, RAS रास नाही का? त्या दिवशी घेतली ना आपण RAS रास. दिस वन वी हॅव टेकन रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम. वी हॅव टेकन बेटा RAS. मग गेटवे आहे बाळा. चला बघा आता मिड ब्रेन आहे. हा मिड ब्रेन आता आपण स्टडी बघा. मिड ब्रेनचा हा पार्ट कोणता आहे? एकच मिनिट. हे बघा हा वाला पार्ट मिड ब्रेन आहे ना. दिस वाला पार्ट इट इज मिड ब्रेन. बरोबर ना बेटा? ठीक आहे. आता ह्या मिड ब्रेनमध्ये हा वाला पार्ट कोण आहे? हा जो सेंटर मधून असा चाललाय ही कोण आहे? आठवा. आयटर इट इज. ठीक आहे. आयटरच्या ह्या साईडला ही कोण आहे? लोब्स आलेले, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना है ना, ते झाले. आणि हा वाला पार्ट कोण आहे बेटा? हा इथे पुढचा जो आहे तो क्रूरा सेरिब्री आहे बेटा. आता ह्या जे डायग्राम मध्ये बघितलं
तर इथे काय होतं, ही नर्व्स आहेत, नर्व्स चालल्या आहेत बघा, एरो, सी द एरो है ना. नर्व्स आर गोइंग थ्रू विच पार्ट, नर्व्स हे असे चालले 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 चालले, दिस इज एरो, नर्व्स आर पासिंग थ्रू दिस पार्ट की दिस पार्ट, हा दिस मीन्स विच पार्ट, क्रूरा सेरिब्री है ना, क्रूरा सेरिब्री मधून इथे जात आहे आणि देन ते काय फॉर्म करत आहे, RAS फॉर्म करत आहे, बरोबर बेटा. सो इथे जिथे बोलतात ना की म्हणून बेटा जेव्हा आपण इथून नर्व्सच आहे ना, मग ती लाईन्स सारखं, कारण ते एक्झॉनल फायबर्स दिसतात ना तिथे. हे बघा तुम्ही जर हे बघितलं ना, कुठे गेलं, सी दिस पार्ट, दिस इमेज, इथे टेगमेंटम बघ ना बाळा कसं दाखवलंय, लाईन्स सारखं, म्हणजे दे वॉन्ट टू से हिअर व्हॉट बेटा, की नर्व फायबर्स आहेत तिथे असं है ना. सो ते एक असतं बेटा, झालं. एवढंच एक पॉइंट होता ना RASचा, रीड केलं का बेटा RAS ची रिलेटेड. हाँ, रेड न्यूक्लियर मैं बताती हूँ. रेड न्यूक्लियस सांगू का आधी, मग RAS झालं ना, आता रेड न्यूक्लियस. चलो लिसन. फर्स्ट ऑफ ऑल वी नो बेटा व्हॉट आर न्यूक्लियाय. ही आधीचीच इमेज आहे, न्यूक्लिया काय असतं हे आपल्याला माहित आहे. दॅट इज व्हॉट बेटा, मासेस ऑफ ग्रे मॅटर ऑन व्हॉट बेटा व्हाईट मॅटर, इट इज व्हॉट द न्यूक्लिआय है ना. मग ते सेरिब्रममध्ये तर बेसाल न्यूक्लिआय, हायपोथॅलॅमसमध्ये तर हायपोथॅलॅमिक न्यूक्लिआय. तसंच आहे ना. नाव व्हॉट इज एक्झॅक्टली रेड न्यूक्लिआय, नाव काय दिलेलं आहे रेड, पण आहे ना बेटा हा जो न्यूक्लिया आहे ना हा पेल रेड आहे. तुम्हाला आठवते आपण आहे ना हिमोग्लोबिनशी रिलेटेड स्टडी केला होता. अनेमिया, अनेमिया म्हणजे काय बेटा, डिक्रीज्ड हिमोग्लोबिन काउंट. ज्या लोकांचा अनेमिया असतो, हिमोग्लोबिन काउंट इफ इट इज लेस ना बेटा, सो इन दोज पर्सन दे डोंट लुक व्हेरी फ्रेश, दे लुक व्हेरी पेल पेल, निस्तेज दिसतात. ब्लड फ्लो कमी असतो म्हणून एकदम असं ग्लो नाही करत, पेल दिसतात. पेल म्हणजे निस्तेज टाईपमध्ये, म्हणजे काय कमी झाला, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय असतं, रेड पिगमेंट, बराबर. सो त्यामुळे आता जरा इथे बघूया व्हॉट इज दिस कन्सेप्ट अबाउट द रेड न्यूक्लिआय. बेटा हिअर आहे ना दे आर सेइंग व्हॉट की रेड न्यूक्लिआय वेअर दे आर प्रेझेंट. जेव्हा आपण आहे ना बेटा मिड ब्रेन घेतो आपण, व्हॉट वी आर टेकिंग मिड ब्रेन, मिड ब्रेन. हां, सो नियर द सेंटर ऑफ मिड ब्रेन रेड न्यूक्लिया वेअर दे आर प्रेझेंट, दीज आर रेड न्यूक्लिया. दिसलं बेटा, हा आणि हा, हे दोन कोण आहे बेटा, रेड न्यूक्लियस आहे. बघ बाळा इथे टेगमेंटम बोलतात आहे, तिथे इथे ही आयटर असणार आहे ते. वेल, तर ते काय बोलतात आहे, तुम्ही मिड ब्रेन घेताय, मिड ब्रेनच्या सेंटरमध्ये तिथे काय प्रेझेंट आहे बेटा, मास ऑफ ग्रे मॅटर, कारण न्यूक्लिआय आहे. सो इट इज व्हॉट बेटा, मास ऑफ ग्रे मॅटर which is scattered into white matter called what, red nucleus. So what is the position of red nucleus? At the center of midbrain. Simple. Where it is present? At the center of midbrain. बराबर बेटा, ते झालं. दुसरी गोष्ट काय बोलतात आहे बेटा की हा जो रेड न्यूक्लियस असो, हा एक्स्ट्रा पॉइंट आहे. रेड न्यूक्लियस इट इज ॲक्च्युली व्हॉट, पेल पिंक. Why? Because it is believed, believed to be due to the presence of iron at the least two different forms, that is hemoglobin and ferritin. रेड कलर कुणामुळे असो, हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन मध्ये कोण आहे, HB मध्ये. हिमो म्हणजे काय, हिम म्हणजे काय बेटा, आयन. आयन है ना, कधी कधी ब्लड घेतो, पण इथे आपण काय घेतो, आयन घेतोय. मग इथे हा काय बोलतात बेटा की हे रेड कलर का आहे, जो पेल रेड कलर जो येतोय. सो वाय इट इज बेटा, बिकॉज दे आर ऑल्सो हॅव्हिंग व्हॉट इन देम, आयन है ना. तर आयन किती डिफरंट फॉर्म्स मध्ये बेटा, 2 डिफरंट फॉर्म्स. विच आर दिस, हिमोग्लोबिन अँड फेरिटिन. हे दोन असा, हे दोघांमध्ये आयन आहे हा बेटा, फेरिटिन आयन, हिमोग्लोबिन मध्ये हिम आयन, बराबर बेटा. सो ते प्रेझेंट आहे म्हणून त्याचा कलर कोणता आहे, रेड पिंक कलर आहे ते. ठीक आहे. फंक्शन काय, फंक्शन ऑफ रेड न्यूक्लियस, चला रीड करून सांगा. इट कंट्रोल्स व्हॉट बेटा, इट कंट्रोल्स पॉस्चर, दॅट इज गेट. Also what, muscle tone, and then it modifies some motor activities and motor coordination. म्हणजे काय बेटा, गेट. व्हॉट इज गेट, GIT गेट, हा GATE नाही आहे, GIT गेट. गेट म्हणजे काय, बॉडी पॉस्चर. आपलं जे बॉडी पॉस्चर असतं, कोणी कोणी एकदम स्ट्रेट असतं, कोणी वाकलेले असणार आहे ना. आपण वेगवेगळ्या टाईपमध्ये उभे राहतो, वेगवेगळ्या टाईपमध्ये आपण जे आहोत तर चालतो एक्सेट्रा, हे की नाही. सो दॅट इज व्हॉट बेटा अवर गेट, पॉस्चर.
हु इज मेंटेनिंग अवर गेट पॉस्चर, रेड न्यूक्लियाय. ठीक आहे. ते दुसरं अजून काय होत आहे, मसल टोन. मग मसल आले तर मसलचं काम काय, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. आणि मसल काय करते कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनच्या थ्रू, ॲक्टिव्हिटीज. मग हे व्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज असतील और बेटा आपले जे तर जसं डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये इनव्हॉलेंटरी ॲक्टिव्हिटीज असतील, हे की नाही. मसलचं कामच ते आहे ना. मग याला कोण कंट्रोल करतं, रेड न्यूक्लियस. सो इथे ते बोलतात आहे फंक्शन ऑफ रेड न्यूक्लिया इट इज व्हॉट, इट कंट्रोल्स पॉस्चर अँड व्हॉट बेटा मसल टोन, इट मॉडिफाईज सम मोटर ॲक्टिव्हिटीज अँड व्हॉट बेटा मोटर कोऑर्डिनेशन. मोटर म्हणजे काय, सेन्सरीच्या अपोजिट कोण, मोटर आहे. सेन्सरीमध्ये काय असतं, सेन्सेशन. मोटरमध्ये काय असतं, ॲक्टिव्हिटी असते. मोटर कोऑर्डिनेशन, कोऑर्डिनेशन यू नो वॉट है ना, कोऑर्डिनेशन. हां, तर तुम्हाला असं नाही वाटत आहे ज्या वेळेस ना आपली बोबडी वळत आहे, म्हणजे कधी कधी इवन वी टीचर्स ऑल्सो, माझं पण होतं बऱ्याच म्हणजे काय होतं की बोलताना आम्ही जेव्हा लेक्चर घेत असतो तर आम्हाला डोक्यात खूप विचार असतात जे तुम्हाला सांगायचे असतात. कन्व्हर्जन ऑफ थॉट्स इनटू व्हॉट बेटा स्पीच. कुठला एरिया घेतला होता, हां, वर्निक्स की ब्रोकास, वर्निक्स की ब्रोकास. मोटार स्पीच एरिया कोणता आहे, ब्रोकास. सेन्सरी, जरा चेक करा पटकन. आणि सेन्सरी स्पीच एरिया कोणता आहे बेटा, वर्निक्स आहे. हां, सेन्सरी वर्निक्स. हां, मग तेच. मग माझं आत्ता सध्या मी बोलते, मग माझा ब्रोकास एरिया काम करत आहे. तुम्ही ऐकताय माझ्या स्पीचला, तर हे काय वर्निक्स आहे, हे ना, तसं आहे ते. मग आता मला हे म्हणायचं आहे बेटा की कधी कधी आमचं पण काय होतं माहिती आहे का, की ज्यावेळेस ना आम्हाला टीच करायचं असतं तर बोलायचं आहे आणि डोक्यात खूप सारे अरे हे सांगायचं ते सांगायचं हे आहे. एक 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 पॉईंट माइंडमध्ये ना खूप पटपट 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 ते तयार होत असतो, थॉट्स तयार होतात. पण थॉट्सचं कन्व्हर्जन आम्ही जेव्हा स्पीचमध्ये करायला लागतो, मोस्टली इट हॅपन्स विथ मी, तर त्यावेळेस जे आहे तर ऑफकोर्स थोडासा वर्ड इकडे तिकडे होतो किंवा वर्ड्स असे येत नाही. हे खूप जणांसोबत होतं असं. हां, एक्सप्रेस म्हणजे प्रॉपर कोऑर्डिनेशन होत नाही, वोकल कॉर्ड्सचं टंगचं नाही होतात आहे ना, बिकॉज नाही आम्ही बोलतो पण ना समोरच्याला कळत नाही आम्ही काय बोलतो. तसं होऊन जातं कधी कधी, असं मला पण फील होतं ते. आणि म्हणून कसं बोलायला पाहिजे, शांत हळू. हां, म्हणजे आपल्या टाईम मिळतो ना. स्लो बोललं की बोबडी नाही वळत आपले, फास्ट बोललं की होतं ते है ना. स्लो बोललं तर कसं की इथून जो थॉट येतो आहे त्याचं कन्व्हर्जन स्पीचमध्ये होतं आहे, तेवढं आपल्या मोटर ॲक्टिव्हिटीज होत आहे. विचार करायला काय जातं आहे, पण बेटा त्याला काही लागत नाही. विचार करायला आपण काही विचार करू शकतो फास्टमध्ये, पण ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्यांना वेळ लागतो ना बेटा. आता आपण काय बोलतो, रिझॉल्युशन बोलतो का, फर्स्ट आलेला आहे रिझॉल्युशन, फर्स्ट आलेलं आहे, न्यू इयर आलेलं आहे. न्यू इयर आलेलं आहे तर प्रत्येकाने विचार करून ठेवलेलंच नाही, हे करणार आहे ते करणार आहे ते करणार आहे हे करणार आहे. हे झाले न्यू इयरचे काय बेटा रिझॉल्युशन्स झालेले आहेत, बरोबर. पण आता याच्यामध्ये आपण फक्त विचार करतोय, मी हे करेल, इथून तिथपर्यंत हे करेल, तिथून तिथपर्यंत हे करेल, आपलं रोजचं टाइम टेबल असं असं आपण ठरवतो. हे ठरवलं आहे, हे विचारांमध्ये गेलं आहे. विचार करायला काही जास्त एनर्जी लागत नाही आहे. पण तेच जेव्हा आपण त्या ॲक्टिव्हिटी करायला लागतोय, आपले मसल्स यूज होत आहे, कोऑर्डिनेशन असणार आहे सगळं काय, तर दिवसभर आपण थकतोय बेटा. कारण तिथे ॲक्टिव्हिटीज म्हणजे रिअलमध्ये येत आहे ना. स्वप्न बघणं वेगळं, पण स्वप्नासाठी काम करताना रियालिटी ती खूप खूप वेगळी असते. सो मला इथे वर्ड काय बोलायचं आहे, दॅट इज मोटर कोऑर्डिनेशन. सो कोण करताय बेटा, मोटर ॲक्टिव्हिटीज. मोटर आहे हां बेटा, मोटर ॲक्टिव्हिटीज, मोटर कोऑर्डिनेशन. आपण एवढं डीपमध्ये स्टडी करतोय माहिती आहे हे सगळं, की कुठेतरी मला असं वाटतं हे सगळं पाहिजे होतं तुमच्या एक्झाम्समध्ये है ना, म्हणजे नीटच्या एक्झाममध्ये पाहिजे होतं हे सगळं एवढं. चला ठीक आहे, आता पुढे रीड करून घ्या बेटा. झालं बाबा. सो मिड ब्रेन वी हॅव कम्प्लीटेड है ना, रीड झालं सगळ्यांचं. ठीक आहे, इथे मी स्टॉप करते, नंतर आपण घेऊ.